not fuck with me, तेरे का skin in su teu all company ferry ma. Tasanga, paisa, masanga. Tasanga, paisa, mas. Better not fuck with me, तेरे का skin in su teu all company ferry ma. Tasanga, paisa, masanga. Tasanga, paisa, mas. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. नमस्कार मित्रांनो, जो सिम्पली कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPNची गरज लागेल. त्यासाठी प्ले स्टोरवरून कोणताही VPN डाउनलोड करून तुम्ही ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. तर ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल आहे ते तुम्हाला अशा प्रकारे पुढं येऊन येणार आहे. तर सिम्पली आल्यानंतर सिम्पली या मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. तर हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे. इफ तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर सिम्पली इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरील सेकंड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. सिम्पली खालील जे ऑप्शन आहेत ते स्क्रोल करत रेशो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यामधील इथं आपल्याला सेकंड नंबरचा म्हणजे 9.16 हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिलेक्ट केल्यानंतर इमेज लेअरला क्लिक करून दोन बोटाच्या साहाय्याने इथं आपल्याला जो इमेज आहे तो सिम्पली इथं आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर ॲड करण्यासाठी ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे. तर साऊंडवर क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं तुम्ही फ्रॉम डिव्हाइसमधून मी मटेरियलमधील जे सॉन्ग दिलेलं आहे ते तुम्ही इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी सॉन्ग ॲड करून घेतलेलं आहे. सॉन्ग ॲड करून घेतल्यानंतर जेवढी लेंथ सॉन्गची आहे तेवढीच इमेज लेअरची करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय की आपण जेवढी सॉन्गची लेअर आहे तेवढीच इमेज लेअरची करून घेतो आहे आणि उरलेला भाग कट करून टाकायचा आहे. आता कट करून टाकल्यानंतर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, परत एकदा बॅक निघून आपल्याला इथं ओव्हरलेमध्ये क्लिक करून ॲड ओव्हरले क्लिक करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा थर्ड नंबरची ब्लॅक PNG ॲड करून घ्यायची आहे. ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली ॲडजस्ट करून अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचे आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती आपल्याला शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगमध्ये इथं आपल्याला ॲड ओव्हरले क्लिक करायचं आहे आणि जो फर्स्ट नंबरचा PNG आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर थोडंसं रोटेट करून इथं आपल्याला अशा प्रकारे 10 पॉईंटपर्यंत रोटेट करू शकताय तुम्ही, म्हणजे जिथं आपल्याला याचं युनिक असं कॉम्बिनेशन दिसून येणार आहे. सिम्पली 10-13 पर्यंत आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करून इथं आपल्याला PNG आहे तो सेट करून घ्यायचा अशा प्रकारे. आणि या PNGची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत इथं आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. तर वाढवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला यामधील बघू शकता या इमेज लेअरला आपल्याला कट मारायचे आहेत. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला सिम्पली इमेज लेअरला क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही बीटमार्क बघू शकताय. आता हे बीटमार्क मी या म्हणजेच आपल्याला भाग करायचे टायमिंग कळण्यासाठी इथं दिलेलं आहे. हे तुम्ही व्हिडिओ करताना इथं तुम्हाला दिसून नाही देणार, कारण हायलाईट मोशनसारखं इथं आपण बीटमार्क आहे ते शेअर करू शकत नाही. सिम्पली तुम्हाला यामधील साईज आहे किंवा जी लेंथ आहे ती कळावी त्यासाठी मी इथं मार्क केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं बघू शकताय इथं आपल्याला 0 पॉईंट म्हणजेच अशा प्रकारे स्टार्टिंगला इथं आपल्याला करायचे आहे. त्यानंतर इथं आपल्याला अशा प्रकारे 12.6 अशा प्रकारे, परत 12.2S, त्यानंतर 11.8S, त्यानंतर 11.4S, त्यानंतर 11 पॉईंट, त्यानंतर 10.6, त्यानंतर 10.2 अशा प्रकारे 9.7, त्यानंतर आपल्याला रिअलमध्ये 5 सेकंदामध्ये, त्यानंतर 6 सेकंदाला एकदा, त्यानंतर 7, त्यानंतर इथं आपलं 8, त्यानंतर अशा प्रकारे 10 सेकंदाला आणि शेवट इथं आपल्याला 11 सेकंदाला बीटमार्क करून घ्यायचे आहेत. तर करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर इथं स्टार्टिंगला 2 लेअर इथं अशा प्रकारे 2 इमेज लेअरमध्ये एक ऑप्शन दिसतोय त्याच्यावर सगळ्यात पहिल्यांदा क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 मिनटं वाट बघायची आहे. अशा प्रकारे आपली इफेक्ट आहे तिथं लोड होताना दिसून येत आहेत. तर सिम्पली इथं 2 मिनटं वाट बघायची.
तर अशा प्रकारे इफेक्ट आहे ते लोड झालेले आहे. त्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली स्क्रोल करायचं आहे आणि आता आपल्याला इथं लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे लेफ्ट बघू शकताय. तर पहिल्या इमेजला लेफ्ट लावल्यानंतर सेकंड इमेजला इथं आपल्याला परत एकदा कॅमेऱ्यामध्ये येऊन सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे बघू शकताय. इथं आपल्याला राईट इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला 4th नंबरला इथं जो इमेज आहे तो अशा प्रकारे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला कॅमेऱ्यामध्ये जाऊन तर सिम्पली इथं बघू शकताय इथं आपल्याला लेफ्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. आता लेफ्ट अप्लाय करून घेतल्यानंतर परत एकदा कॅमेऱ्यामध्ये जाऊन इथं आपल्याला राईट अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय राईट अप्लाय केलेला आहे. त्यानंतर परत एकदा इथं आपल्याला लेफ्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजेच अशा प्रकारे इथं आपल्याला हे दोन्ही इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत बघू शकताय. तर अशा प्रकारे राईट लेफ्ट हा इफेक्ट लागलेला आहे. तो सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल बघू शकताय. अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर सिम्पली इथं फर्स्ट स्टार्टिंगला जो फर्स्ट इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला थोडासा सगळ्यात पहिला इमेज सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. तर इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत इथं आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंगवर क्लिक करायचं आहे. ओपनिंग क्लोजिंगवर क्लिक केल्यानंतर 2 मिनिटं वाट बघायची. इथं आपल्याला आपले जे इफेक्ट आहेत ते अशा प्रकारे लोड होताना दिसून येत आहेत. तर सगळ्यात पहिला इफेक्ट जो हॅलो ब्लर तो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती पहिल्या इमेज लेअरपर्यंतच इथं आपल्याला ठेवून घ्यायची आहे. तर बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे पहिल्या लेअरपर्यंत ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार सिम्पली बघू शकताय. सिम्पली इथं आपल्याला झालेले आहेत इफेक्ट. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे इथे तुम्ही सगळ्यात पहिला इफेक्ट हा बघू शकताय. तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा हा इफेक्ट इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ऑप्शन आहेत ते स्क्रोल करत सिम्पली इथून आपल्याला बॅक निघून इथं आपल्याला काय करायचं आहे हा जो इमेज लेअर आहे तो सिलेक्ट करून सिम्पली इथं आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर स्क्रोल करत इथं तुम्ही ऑप्शन बघू शकताय सिम्पली ग्लोईंग लाईन्स. त्या ग्लोईंग लाईन्समध्ये क्लिक करून इथं आपल्याला विंग्स लावायचे आहेत पाठीमागे. त्यासाठी थोडा वेळ वाट बघायची आहे. इथं आपले इफेक्ट आहेत ते इथं लोड होताना दिसून येत आहेत. तर सिम्पली अँगल विंग्स अशा प्रकारे जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. आता फर्स्ट इफेक्ट अप्लाय झालेला आहे आणि याची लेंथ आहे ती फर्स्ट इमेज लेअरपर्यंतच इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायची आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर अप्लाय करून सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि खाली ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. तर ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर यातला सगळ्यात पहिला स्लाइड साईड म्हणून हा ऑप्शन आहे तो सिम्पली इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्याचप्रमाणे 3rd नंबरला इफेक्ट सिलेक्ट करून इथं आपल्याला इमेज लेअर सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून 2 मिनिटं आपल्याला वाट बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर सिम्पली क्लोन ह्या सेकंड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि सिम्पली यामधील तुम्ही ऑप्शन बघू शकताय. इथं तुम्हाला हे जे ऑप्शन आहेत ते फ्रॉन्टम अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन हे तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन दिसणार आहे. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती या इमेज लेअरपर्यंतच अप्लाय करून घ्यायची आहे. त्यानंतर 4 नंबर सिलेक्ट करून घ्यायचा आहे इमेज. त्यानंतर ट्रान्झॅक्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथं थोडा वेळ वाट बघून इथं आपल्याला 3rd नंबरचा पारामिंट हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इफेक्टचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. त्याच समोरील 5th नंबरचा इफेक्ट सिलेक्ट करून सिम्पली इथं आपल्याला बॅक निघून यायचं आहे. सिम्पली इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून सिम्पली स्क्रोल करायचं आणि नाईट क्लबवर क्लिक करायचा आहे. तर नाईट क्लबवर क्लिक केल्यानंतर यातील 3rd इफेक्ट म्हणजे स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती इथपर्यंतच ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे इथं आपल्याला त्या पुढील म्हणजे 6 नंबरच्या लेअरला सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसून येतात. सिम्पली यामधील नाही सिम्पली इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि सिम्पली स्क्रोल करत इथं आपल्याला स्प्लिट म्हणून हा इफेक्ट आहे म्हणजे जो आपल्याला ऑप्शन दिसून येते तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि अप्लाय करून 3 मिरर हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून इथं आपल्याला ॲडजस्ट करून सगळ्यात पहिल्यांदा घ्यायचं आहे. अशा प्रकारे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. ॲडजस्ट करून घेतल्यानंतर सिम्पली इथं फिल्टर आहे तो ह्यात कमी करून टाकायचा. त्यानंतर या इमेजपर्यंतच याची लेंथ ठेवायची आहे. त्यानंतर शेवटी इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत इथं आपल्याला एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यासाठी थोडा वेळ वाट बघून इथं आपल्याला तो इफेक्ट दिसून येईल.
तो सिम्पली अशा प्रकारे राहणार आहे, तुम्ही बघू शकताय. मेकॅनिकल अशा प्रकारे त्याचं नाव राहणार आहे, तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर सर्व स्टेटसला म्हणजेच पूर्ण मटेरियल किंवा आपलं जे इमेज लेअर आहे ते त्याला इफेक्ट आहे ते लागलेले आहेत. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की या इमेज पहिला जो इमेज अशा प्रकारे लॉंग इमेज राहणार आहे त्यामधील 2 इमेजमधील जो ऑप्शन आहे तो सिम्पली क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, थोडा वेळ वाट बघून इथं आपल्याला कॅमेऱ्यामध्ये जाऊन फुल इन हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे इथं आपल्याला शेवटपर्यंत हा फुल इन हा इफेक्ट इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आपला फुल इन हा इफेक्ट लागलेला आहे पूर्ण स्टेटसला. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.